थांब किती इकडे इकडे दे भावाला दिला फटका. तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी. पहिल्यांदा गावात गेल्या गेल्या बघतोय तर आरडे आणि वेद्या बसली त्या आरती सोबत. नवरीच्या घरापाशी गेलो तर सुक्या मामा दिवसाचं नियोजन ठरवत होता. वेदातनं त्यांच्या पाहुण्याची ओळख करून दिली. तेव्हा मेंबर लबरानं खेळतात दिसत होता. मग म्हणलं थांब जरा ह्याला पण माझा खेळ दाखव. तर ह्याला काय इकडे झालेलं त्यालाच माहिती. घरापासलं शूट घेऊन मी गेलो हॉलवर बघतोय तर कोणच नव्हतं. मग सगळं लेआउट वगैरे घेऊन आम्ही गेलो बाहेर एंट्रीच्या शूट. बँजोना नवराने नवरीचं केलं स्वागत. मग नंतर आम्ही गेलो आतमध्ये. ब्राईडची एंट्री झाली स्टेजवर सुपारीच्या कार्यक्रमासाठी. इथलं पण मग आपण प्रॉपर मध्ये शूट घेऊन नंतर गेलो आपण हळदीला पण तुफान गर्दी होती. नंतर नवरा नवरी आवरा गेल्या तर म्हणलं आपलं जीवन घेऊया. तेवढ्यात बघतोय तर ही कुरवलंच बसली ती सगळ्यात जेवायला. बनवलेला यो सप्तपदीचा सेड. बायकांनी पण इथं फेडरेशनची मीटिंग मांडलेली वाटत. श्रीवंदनासाठी नवरदेव बाहेर आला. घोडा तर कडक नाचून. अक्षतेचं टायमिंग पण आलेलं आणि हॉल भरलेला गच्चम. मग आम्ही पण सगळी एंट्रीसाठी तयारच होतो बघा. एंट्री नंतर आपल्याला काय ब्लॉग याला टाइमच भेटला नाही. नंतर मग वरमाला घालून घेतल्या आणि नंतर ग्रुपिंग चालू झाली. ग्रुप फोटोसाठी माणसं काय थटच नव्हती. मग स्वामी काका वर येऊन झट्टाले ती सगळ्यांवर. कपल गेलेला चेंजिंगला. मग आम्ही बसलेलो सगळी टाइमपास करत. सप्तपदीला पाक पडलेला अंदा. त्यात 50 जात होती लाईट. मग त्यातनं पण कसं तरी आम्ही सप्तपदी शूट घेतलं. दिवसभर पळापळी करून सगळी एवढी दमलेली ती. कधी सप्तपदी उतरून जेवायला जातोय असं सगळ्यांनी वाटत. मग सप्तपदी झाल्यावर सगळी जेवायला गेली ती आणि नंतर चाललेली बिदायच्या वेळी तर लय बेकार वाटत. तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये.